शिवडी नावा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। शिवडी नावाशेवा सेतू हा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अटल सेतू हा भारतातला सर्वात लांब आणि जगातील 12व्या क्रमांकाचा सर्वात लांब सागरी सेतू आहे। अटल सेतू एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे। सुमारे 21.8 किलोमीटर लांबीचा 6 पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे 16.5 किलोमीटर लांबीचा तर जमिनीवर सुमारे 5.5 किलोमीटर लांबीचा आहे। भारतातला सर्वात लांब सागरी सेतू प्रत्यक्षात साकारला गेला आहे आणि तो किमान 100 वर्षे टिकेल अशी त्याची रचना करण्यात आली आहे। 5 दशकांपूर्वी प्रस्तावित केलेला हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL अर्थात अटल सेतू 6 वर्षांहून कमी कालावधीत पूर्ण झाला। तसेच उरण परिसरासाठी महत्त्वपूर्ण अशा खारकोपर उरण रेल्वे मार्गिकाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले। यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। या प्रकल्पांमुळे मुंबई जवळ आली असून त्या माध्यमातून पनवेल उरणकरांची स्वप्नपूर्ती झाली आहे। दरम्यान या कार्यक्रमात पंतप्रधान नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ झाला। या अभियानाचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकता विकासासाठी सक्षम करणे हा आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि परिपूर्णता यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत। तसेच सिप्स विशेष आर्थिक क्षेत्र येथील नवीन उपक्रम आणि सेवा केंद्र याचेही उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते झाले। तसेच लेक लाडकी योजनेचेही शुभारंभ या प्रसंगी पंतप्रधान साहेबांच्या हस्ते करण्यात आले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य मैदानावर झालेल्या या सोहळ्यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगल प्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जपानचे राजदूत हिरोशी आदी मान्यवर उपस्थित होते। देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मुंबईहून बाय रोड 20 मिनिटांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमस्थळी पोहोचले। राम भक्तांनी या परिसरामध्ये जय श्री रामाचा जयघोष केला। या सोहळ्याला अनेक लोकप्रतिनिधींसह महिला, युवा, ज्येष्ठ असे 1.5 लाखाहून अधिक नागरिक उपस्थित होते। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, शिवडी नावा सागरी सेतू।